तयार झाला आहे आपला इव्हिनिंग स्नॅक्स मैदा बटाटा वडा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा. लहान मोठे सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया इव्हिनिंग स्नॅक्स. इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजे मी बनवणार आहे नेहमीची सगळ्यांना माहीत असलेली रेसिपी वडापाव. वडापाव बनवण्यासाठी आहे बघा, इकडे मी वडे, माझ्याकडं बटाटे शिजवलेलेच असतात. मी फ्रीजमध्ये शिजवून ठेवते. अचानक भाजी किंवा वडा बनवायचा झाला, पटकन कोणी आलं तर बनवू शकतो म्हणून मी बटाटे शिजवून ठेवलेले होते. तर मी बटाट्याला फोडणी मारून घेतली. कांदा, लसूण, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि मीठ तिखट घालून मी फोडणी मारून घेतली. आणि बटाट्याचे मी हे बघा असे गोल टिक्क्या वळून घेतलेल्या आहेत. इकडे आहे बेसन पीठ. इकडे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 चमचा मी मैदा घेतलेला आहे. आज आपण मैद्याचे वडे बनवणार आहोत. तर मैद्याचे वडे खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात, पोटाला बिलकुल बाधत नाहीत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. मला हे दाखवता नाही आलं कारण खूप गडबड झाली. तर आता मी तळायच्या वेळेस मी तुम्हाला सगळी सामग्री काय लागते, साहित्य ते सांगितलेलंच आहे. तर आता आपण त्या पद्धतीनं तुम्हीही बनवा. पुढच्या वेळेस मी ही रेसिपी नक्की दाखवीन. तर आता आपण तळायला घेऊया. आता सगळे टिके आहेत ना, ते मी बेसन पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत. बेसन पीठ आणि मैद्याचं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये मी घोळवून घेतलं आहे. आता आपण तळून घेऊया. गॅस बारीकच आहे, मध्यम गॅस करूया. आणि मध्यम गॅसवरती आपण छान असे वडे तळून घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळेत खूप टेस्टी मेनू आहे. आणि मैदा घातल्यामुळं काय होतं, पोटही भरतं आणि पोटाला बाधतही नाही. तर नक्की बनवा. खालची बाजू आपली तळून झाली आहे. आता आपण उलटून घेऊया. थोडेच बनवलेले आहेत, 7-8च बनवलेले आहेत, कारण 2 मुलं आहेत त्यांच्यासाठी बनवलेले आहेत. इकडे बघा, वडे मी अतिशय कुरकुरीत आणि सोनेरी कलरवरती तळून घेतलेले आहेत. काढून घेऊया. झटपट तयार होणारा मेनू आहे आणि वडापाव तर सगळीकडे प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीत असेलच. दुसरी बॅचही मी तळून घेते. तर आपण दुसरेही याच पद्धतीने तळून घेऊया. आता हे पण आपण उलटून घेऊया आणि छान पहिले तळून घेतले तसेच आपण तळून घेऊया.